खानापूर वार्तामध्ये आपलं स्वागत. आज आपण आपल्या तालुक्यातल्या एका अगदी काय म्हणतात त्याला जिव्हाळ्याच्या आणि सध्याच्या गंभीर समस्येवर बोलणार आहोत. नमस्कार. हो, अगदी. विषय आहे खानापूर जांबोटी रस्त्याची झालेली दुरवस्था. म्हणजे जी बातमी आलीये त्यानुसार हा रस्ता आता प्रवासासाठी खूप धोकादायक बनलाय. हो, धोकादायकच म्हणायला हवं. आज आपण जरा सविस्तर बघूया की या रस्त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यामागची कारणं काय असतील आणि त्याचा परिणाम काय होत आहेत. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. रस्त्याची आत्ताची स्थिती काय आहे नक्की? बातमी म्हणते की संपूर्ण रस्ता खड्डेमय झालाय. हो, आणि विशेषतः रामगुरवाडी क्रॉस ते जांबोटीपर्यंतचा जो पट्टा आहे तो तर अक्षरशः उखडला आहे. म्हणजे प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊनच असं लोक म्हणत असतील. अगदी तसंच आहे. आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा फक्त एक राज्य महामार्ग नाहीये. म्हणजे जत जांबोटी महामार्ग क्रमांक 301 चा भाग तर आहेच. अत्यंत महत्वाची संपर्क वाहिनी आहे. आता जांबोटी ते दारोळीपर्यंत दगड आणि मुरुम टाकलाय तात्पुरता. अच्छा. पण ते काम व्हायला सुद्धा जवळपास 2 महिने लागले. 2 महिने फक्त दगड मुरुम टाकायला? यावरून कामाची गती कशी असेल याचा अंदाज येतो खरं. हो ना, कामाच्या गतीबद्दल प्रश्न निर्माण होतोच. आणि त्यात अजून एक भर पडली नाही का? कुसमुळी जवळचा जो पर्यायी रस्ता होता तो वाहून गेला. हो, त्यामुळे गोव्याकडून बेळगावकडे येणारी सगळी अवजड वाहतूक ती आता याच खानापूर जांबोटी रस्त्यावरून वळवली आहे. यामुळे तर परिस्थिती अजूनच बिकट झाली असणार. अगदी बरोबर. याचा खूप मोठा आणि थेट परिणाम होतोय. मुळातच बघा ना, हा रस्ता कसा वळणावळणाचा आहे. आणि अरुंद पण आहे. एक पदरीच म्हणायला हवा. बरोबर. त्यात आता हे अवजड ट्रक, मोठे कंटेनर यांची भर पडल्याने अपघातांचा धोका कितीतरी पटीने वाढला आहे. खरंय. आधीच रस्ता खराब होता, त्यात हा अतिरिक्त ताण तो अजून किती टिकेल हाच प्रश्न आहे. अक्षरशः उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. आणि वेळेचं काय? मी असं ऐकलंय की जे अंतर पूर्वी साधारण 20 मिनिटांत व्हायचं त्याला आता 1.5 ते 2 तास लागतायत. हे खरंय? हो, हे अगदी खरं आहे. ही खूप मोठी वाढ आहे वेळेत. अविश्वसनीय वाटतंय. विचार करा, याचा परिणाम फक्त वेळेवर नाही होत आहे. लोकांचं रोजचं आयुष्य विस्कळीत झालंय. सुरक्षिततेचा प्रश्न आहेच. बरोबर. शिवाय गोवा, हुबळी, धारवाड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग आहे. म्हणजे वाहतुकीवर परिणाम म्हणजे आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा फटका बसतोय. म्हणजे मालवाहतुकीचा खर्च वाढला, वेळ वाढला, सगळंच. अगदी. पण मला सांगा, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता ना? काहीतरी 6 कोटी रुपयांचा आकडा ऐकला होता मी. हो, ती माहिती बरोबर आहे. केंद्रीय राज्य रस्ते विकास निधी अंतर्गत 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मग काम का सुरू होत नाहीये? कुठे अडलंय सगळं? निधी येऊनी? हो, निधी मंजूर झालाय. त्यात दुरुस्ती आणि फेरडांबरीकरण अपेक्षित आहे. पण चिंता इथेच आहे की साधारण 2 महिने झाले कंत्राटदाराकडून कामाला सुरुवातच झालेली नाहीये. दिरंगाई होतीये. अच्छा, 2 महिने झाले. हो, आणि आता बघा, पावसाळा अगदी तोंडावर आलाय. हो, खरंय. मग आता काम सुरू होईल की नाही, आणि जरी झालं तरी ते या पावसात टिकेल का, याबाबत मोठी शंका आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर आहे. म्हणूनच आता लोक किमान तात्पुरते खड्डे तरी भरा अशी मागणी करत आहेत, जेणेकरून धोका कमी होईल. म्हणजे पैसे मंजूर आहेत पण काम रखडलंय आणि लोकांचे हाल सुरूच आहेत. हे गावड बंगाले कळत नाही. इथे मुद्दा फक्त एका रस्त्याचा नाहीये खरं तर. यातून आपल्याकडच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीतली जी दिरंगाई आहे आणि एकूणच देखभालीकडे जे दुर्लक्ष होतं त्याचं चित्र समोर येतं. बरोबर. एका महत्वाच्या राज्य महामार्गाची अशी दुरावस्था होणं हे थोडं गंभीर आहे. प्रशासकीय उदासीनता म्हणा किंवा अजून काही. म्हणजे निधी मंजूर होणं आणि काम प्रत्यक्ष जमिनीवर पूर्ण होणं यात खूप मोठं अंतर आहे आपल्याकडे असं दिसतंय. नेमकं तेच. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की खानापूर जांबोटी रस्ता सध्या धोकादायक खड्डे, वाढलेली अवजड वाहतूक आणि दुरुस्तीच्या कामातील ही अनाकलनीय दिरंगाई अशा तिहेरी संकटात सापडला आहे. हो, लोकांचे हाल तर आहेतच, पण धोकाही खूप वाढलाय. आणि हे सगळं बघता एक विचार मनात येतोच. पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर होणं हे एक वेळ ठीक आहे, पण ते काम वेळेवर आणि योग्य गुणवत्तेचं पूर्ण होण्यासाठी नक्की कोणती यंत्रणा कमी पडतेय? बरोबर. आणि या दीर्घाईची जबाबदारी नक्की कोणाची, हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे आणि तो सध्या तरी अनुत्तरितच वाटतोय. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. बरं, आजच्या चर्चेत आपण इथेच थांबूया. खानापूर आणि परिसरातील अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण ऐकण्यासाठी खानापूर वार्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. धन्यवाद. धन्यवाद.